आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। एक वाटी असं दाबून भरले बघा बेसन पीठ। पहिलं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं, जेवढं फेटता येईल तेवढं। त्यात टाकायचे आपल्याला एक वाटीभर कांदा, ह्याच्यामध्ये बघा दरदरे असे धने, ह्याच्यात टाकणारे ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे। थोडीशी टाकायची आपल्याला हळद, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं थोडंसं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, एकदम थोडीशी आपल्याला ह्यात टाकायचे मिरची पावडर, आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यात टाकणार आहे बघा खायचा सोडा, आणि त्यावर टाकणार आहे थोडंसं एकदम पाणी, आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एक चमचाभर आपल्याला गरम तेल टाकायचं आहे। आता मी ही चमच्यानंच मिक्स करते कारण गरम आहे तेल। बघा मी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे सोडून घ्यायचं। आपल्याला एकदम कडक असं धूर निघस्तोवर तेल कधी गरम करायचं नाहीये। आता ह्याला आपण चांगली फ्राय करून घेऊया। मस्त होतात बघा असे, बघा किती मस्त झालेले आहेत। तुम्हाला आता लगेच मी एक तोडून पण दाखवते।